हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं ट्रेड माइंड एज्युटेक या युट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रूल नंबर 5. ठीक आहे. ह्याच्या आधी आपण 4 रूल्स बघितलेले आहेत. आता हे रूल्स म्हणजे काय आहेत, तर ट्रेडिंग हॅबिट्स नावाचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये 39 पॉवरफुल रूल्स इन द स्टॉक मार्केट एक्सप्लेन केलेले आहेत. आणि तेच आपण सर्वांना समजेल असं आपल्या मराठी भाषेमधून हे रूल्स इथे युट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत. ठीक आहे. जर याच्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आधीचे 4 रूल्स. आता आपण यांना रूल्स म्हणण्याऐवजी सायकोलॉजी म्हटलं तरीही चालेल, कारण याच्यामध्ये 39 सायकोलॉजीज एक्सप्लेन केलेल्या आहेत की ज्या ट्रेडिंगमध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि ज्या आपल्या ट्रेडिंग सुधारू शकतात. अशा या 39 सायकोलॉजीज आहेत, ज्या आपण एक एक व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करत आहोत. या आधी झालेल्या ज्या 4 सायकोलॉजीज होत्या त्या अबाउट रिस्क रिवॉर्ड रेशो होत्या, की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो कसा मेंटेन करायला पाहिजे, तो योग्य आहे की अयोग्य आहे, तो कसा सुधारायला पाहिजे याबद्दल होतं. त्यानंतर आपण ट्रेडिंग करताना नेहमी प्राइस ऍक्शन फॉलो केली पाहिजे, भावनात्मक होऊन ट्रेड कधीही आपला नसायला पाहिजे, ह्या गोष्टी होत्या. त्यानंतर तिसऱ्या रूलमध्ये हे होतं की आपले जे लॉसेस आहेत हे नेहमी कमी असायला पाहिजेत, आपलं प्रॉफिट जास्त असणं गरजेचं आहे, किंवा आपण अशा सेटअप्स मधून ट्रेड करायला पाहिजे की जे आपल्याला जास्तीत जास्त वेळा प्रॉफिट मिळवून देतात, ज्यांना आपण म्हणतो हाय प्रॉफिटेबिलिटी सेटअप. आणि त्यानंतर जो चौथा रूल आपण बघितला, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ट्रेडिंग करण्यासाठी ती म्हणजे ट्रेंड. ट्रेंड कोणता आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण विदाउट ट्रेंड आपण ट्रेड करू शकत नाही. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल बघा, ट्रेंड इज युअर फ्रेंड, नेहमी ट्रेंड सोबत राहा, कोणता ट्रेंड सुरू आहे हे बघा. तर ह्या ज्या काही सायकोलॉजीज आहेत, या सायकोलॉजीज आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळत आहेत. त्यामुळं हे जे पुस्तक आहे हे तुम्ही अगदी व्यवस्थित मन लावून इथे युट्यूब चॅनलवरती ऐका आणि नोट डाऊन करा असं मी म्हणेन. ठीक आहे. कारण की हे जे इंग्लिश मधून बुक आहे याचं आपण मराठी भाषांतर इथं करत आहोत, सर्वांना समजेल अशा भाषेत. ठीक आहे. तर याच्या आधीचे जे 4 रूल्स झालेले आहेत, थेरॉटिकल होते बऱ्यापैकी हे रूल्स. तर त्याच्यानंतर आपण आज 5व्या रूलला सुरू करत आहोत. ठीक आहे. येस. तर बघूया 5वा रूल म्हणजे आपली 5वी सायकोलॉजी जी आहे या पुस्तकातली, ही काय सांगते. तर बघा, स्टार्ट विथ the weekly price chart to establish long-term trend and then work down through the daily and hourly charts to trade in the direction of that trend. खुश. 4 लाईन्स इंग्लिश मधून आहेत, कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाहीये. आपण याला आपल्या भाषेमध्ये रूपांतरित करणार आहोत. ठीक आहे. थोडक्यात काय करणार आहोत, ट्रान्सलेट करणार आहोत. बघा, त्यातले महत्वाचे शब्द कुठले आहेत. ठीक आहे. महत्वाचे कुठले शब्द आहेत, स्टार्ट, त्यानंतर आहे वीकली प्राइस चार्ट. ठीक आहे. त्यानंतर आहे लॉंग टर्म ट्रेंड, डेली, आर्ली, ओके, आणि डायरेक्शन ऑफ दॅट ट्रेंड. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टींना आपल्याला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. इतकं मोठं एक वाक्य आहे, मग हे वाक्य काय आहे, कसं आहे, यात काय लिहिलंय हे समजून घेण्यासाठी कन्फ्यूज होण्याची गरजच नाही आहे. आपण याचे तुकडे वाढणार आहोत. ठीक आहे. आणि या तुकड्यांमध्ये आपण याला समजून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा काय आहे, स्टार्ट विथ म्हणजे सुरुवात करा. ठीक आहे. कशापासून सुरुवात करा, वीकली प्राइस चार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आलाय आपलं वीकली. वीकली प्राइस चार्ट पासून सुरुवात करायची. ठीक आहे. कशासाठी, तर वीकली मधून आपल्याला काय मिळणार आहे, लॉंग टर्म ट्रेंड. ओके. त्यानंतर ठीक आहे, कुठे यायचं आपल्याला, डेलीला यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला यायचं आहे आर्लीला. आता ह्याचा काय उपयोग करायचा आहे, डायरेक्शन ऑफ दॅट ट्रेंड. ठीक आहे. ट्रेड करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन हवी आहे आर्लीच्या चार्टवरती. ओके. बघा, आता काय काय महत्वाचे शब्द बघितले आपण इथं. सुरुवात करायची आहे, वीकली चार्ट यूज करायचा आहे, लॉंग टर्म ट्रेंड समजायचा आहे, डेलीला यायचंय, आणि मग आर्लीला यायचंय. ठीक आहे. येस. आता हेच आपण आपण आपल्या भाषेमध्ये बघूया की या 5व्या रूलचा किंवा या 5व्या सायकोलॉजीचा अर्थ काय होतोय. ठीक आहे. बघा, लॉंग ट्रेंड समजण्यासाठी वीकली चार्ट पासून सुरुवात करा. हेच होते दोन शब्द, लॉंग ट्रेंड होता आणि वीकली होता. बरोबर आहे ना. बघा, लॉंग ट्रेंड समजण्यासाठी वीकली चार्ट पासून तुम्हाला सुरुवात करायची, म्हणजेच मोठा टाइम फ्रेम. ठीक आहे. आणि त्यानंतर डेलीला आणि आर्लीच्या चार्टचा उपयोग करायचा, आणि त्याच ट्रेंडचा उपयोग करून तुम्हाला ट्रेड करायचा. बघा, ह्याच्या पलीकडे काय आहे का, ह्या 4 लाईन्स मध्ये काहीच नाही आहे. सुरुवात करायची आहे वीकलीच्या चार्ट पासून, कारण की तुम्हाला पहिल्यांदा लॉंग ट्रेंड समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे डेली, त्यानंतर आहे आर्ली, आणि ह्याचा उपयोग करूनच तुम्हाला ट्रेड करायचा आहे. लक्षात येत आहे का. येस. आता काही लोक म्हणतील की बाबा मी इंट्राडे ट्रेडर आहे, मला वीकलीचा चार्ट बघून काय करायचं आहे, पण असं नसतं. ठीक आहे. एक गोष्ट आज आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे टॉप डाऊन अप्रोच.
ठीक आहे, भरपूर ठिकाणी तुम्ही वाचलं असेल बघा, टॉप डाऊन अप्रोच. मी टॉप डाऊन अप्रोच बघतो, मी टॉप डाऊन अप्रोचनं ट्रेड करतो. तर हे काय आहे? अतिशय सोपं आहे आणि हेच आपला 5वा रूल आहे किंवा आपली 5वी सायकोलॉजी आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा किंवा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, तुम्हाला टॉप डाऊन अप्रोच फॉलो करणं मस्ट आहे. ठीक आहे, गरजेचं आहे. जर तुम्ही हे फॉलो करत नसाल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुमचा ट्रेड लॉसमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, फक्त 5 मिनिटाला काय चाललंय हे बघून ट्रेड करणं योग्य नाही. त्यासाठी तुम्हाला बघण्याची गरज आहे, ते म्हणजे ट्रेंड. ठीक आहे, तुम्हाला ट्रेंड बघायचा आहे आणि हा ट्रेंड बघूनच तुम्हाला ट्रेड करायचा आहे. नाही तर मी इंट्राडे ट्रेडर आहे याचा अर्थ मी जस्ट 5 मिनिटाचा चार्ट ओपन करून बसणार, बघणार, तिथं फटफट प्राइस ऍक्शन आणि ट्रेड करणार. नो. ठीक आहे, त्यामुळे आज जर तुमचे लॉसेस होत असतील तर ते का होत आहेत याचं कारणही तुम्हाला कळेल आणि ते तुम्ही करेक्टही करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, व्यवस्थित समजून घ्या की तुम्हाला कुठले टप्पे पार करून मगच ट्रेड करायचा आहे. ठीक आहे, येस. तर चला जाऊया आपण त्या टप्प्यांकडे की तुम्हाला ट्रेड करण्यासाठी काय काय पार करावं लागणार आहे. ठीक आहे, असं काय खूप मोठी गोष्ट नाही आहे, एकदम सोपी आहे. टॉप डाऊन अप्रोचच आपल्याला बघायचं आहे या 5व्या रूलमध्ये. ओके, बघा. टॉप टू डाऊन. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आहे वीकलीचा चार्ट. ठीक आहे, डब्ल्यू. त्यानंतर आहे डेलीचा चार्ट, डी. त्यानंतर आहे आर्लीचा चार्ट, ज्याला 1 तास आपण म्हणतो. आणि त्यानंतर आहे मिनिट्सचा चार्ट, जो की एकतर 5 मिनिटाचा असतो किंवा एकतर 15 मिनिटाचा असतो. ओके, बघा. आता वीकली चार्टचा अर्थ काय? तर प्रत्येक आठवड्याची एक कॅन्डल असते आणि या कॅन्डल पासून चार्ट तयार होतो, सोमवार ते शुक्रवार. डेली चार्टचा अर्थ काय? प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल तयार होते आणि त्या कॅन्डल्सचा मिळून चार्ट तयार होतो. आर्ली चार्ट म्हणजे काय? प्रत्येक कॅन्डल 1 तासाची असते आणि मिनिट्स म्हणजे काय? एक तर 5 मिनिटाची असते किंवा 15 मिनिटाची असते. ओके, येस. तर तुम्हाला कुठलाही ट्रेड करायचा असू दे, बायचा असू दे किंवा सेलचा असू दे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार? वीकलीचा चार्ट ओपन करणार आणि तिथे लॉंग ट्रेंड कुठला आहे ते समजण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, एकतर क्लिअर कट पिक्चर असणारा तुमचा अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड. का? कारण की लॉंग ट्रेंडला पिक्चर नेहमी काय असतो? क्लिअर असतो. तुम्हाला परफेक्ट समजतं की मार्केट वर चाललंय की मार्केट खाली चाललंय. त्यामुळे तुम्हाला लॉंग ट्रेंड समजण्यासाठी कुठला चार्ट तुम्ही युज करणार आहात? वीकलीचा. ओके, जेव्हा तुम्ही वीकलीचा चार्ट बघणार त्यानंतर दुसरं काम आहे तुमचं डेलीला काय चाललंय बघणे. डेलीला आपण सेम मार्केट वर चाललंय की मार्केट खाली चाललंय हे तुम्ही चेक करणार आहात. ओके, बघा. वीकली पहिलं काम आहे. डेलीला पण, आता समजा उदाहरण सांगते, वीकलीला पण तुमचा अप ट्रेंड आहे आणि डेलीला पण तुमचा अप ट्रेंड आहे, तर बेस्ट झाली ही गोष्ट. ठीक आहे, पहिल्यामध्ये पण पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्यामध्ये पण पॉझिटिव्ह आहे. आता आर्ली मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे? प्राइस ऍक्शन शोधणे. म्हणजे तुमचा रेजिस्टन्स कुठं ब्रेक होणार, ती अपॉर्च्युनिटी आहे तुमची बायची. ओके, किंवा विरुद्ध इथे डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, तर इथं तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधणार आहात की पुन्हा मार्केट कुठे खाली येणार आहे आणि कुठे तुमचा सपोर्ट तुटणार आहे. इथं तुमची अपॉर्च्युनिटी आहे सेलची. लक्षात येत आहे का? बघा. ठीक आहे, एक स्विंग ट्रेडर जो असतो तो 3 टप्पे पार पडतो. पहिला टप्पा पार करतो तो विकलीचा चार्ट बघून, दुसरा कन्फर्मेशन साठी डेलीचा बघून आणि तिसऱ्याला 1 आवरला तो नेहमी एंट्री करत असतो, कारण की ते सगळे सिनारिओ पॉझिटिव्ह आहेत. आणि जर अशा गोष्टी होत असतील तरच तुम्ही बेस्ट ट्रेड या कॅटेगरीमध्ये येत आहात, अदरवाईज नाही. ठीक आहे, कारण की तुम्ही टॉपला पण चेक केलंय, डाऊनला पण चेक केलंय, टॉप टू डाऊन तुमचा सेम ट्रेंड आहे, तर ऑब्व्हियस आहे इथं खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला प्रॉफिटच होणार. ओके, बघा. टॉप डाऊन अप्रोच लक्षात आलाय का तुमच्या? वीकलीला ट्रेंड बघणे, सेम डेलीला असणे आणि आर्लीला प्राइस ऍक्शन शोधणे. ओके, हे काम आहे स्विंग ट्रेडर वाल्याचं. आता जे लोक इंट्राडे ट्रेडर आहेत ते काय करतील? आर्लीचा पण चार्ट बघून 5 किंवा 15 मिनिटाचा एक्स्ट्रा चार्ट बघतील आणि इथे पण कुठेतरी प्राइस ऍक्शन शोधण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, जे लोक इंट्राडे वाले आहेत ते 1 तासाच्या ऐवजी फक्त 5 किंवा 15 मिनिटाचा वापर करतील आणि तिथं प्राइस ऍक्शन शोधण्याचा प्रयत्न करतील. पण पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप प्लीज स्किप करू नका आणि इंट्राडे वाले तिसरी स्टेप पण स्किप करू नका, कारण की या तिन्ही स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, डायरेक्ट 5 मिनिटाचा चार्ट ओपन करून बसणं आणि त्यावरती ट्रेड करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्यामुळे डायरेक्टली 5 मिनिटाचा चार्ट ओपन करणं हे चुकीचं आहे. तुम्ही पहिल्यांदा
टॉप टू डाऊन अप्रोच चेक करा आणि मग त्यानुसार ट्रेड करा, तेच नेहमी बेस्ट राहील. ओके, आता हेच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपण पुढचे 2-3 कॉन्सेप्ट बघूया. आणि हे जे वीकली, डेली, आरली हे जे आपण बघितले टप्पे, ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेन एका चार्टवरती. ओके, येस. पहिला आपण या रूलमध्ये, म्हणजे हे जी काही 5वी आपली सायकोलॉजी आहे, त्या सायकोलॉजीमध्ये अजून 1-2 पॉइंट्स जे आहेत, जे सांगितलेले आहेत, ते आपण चेक करूया आणि मग त्यानंतर आपल्या चार्टकडे जाऊ. ओके, तर हायर हाय आणि हायर लोज ऑन चार्ट हे लॉंग टर्म ट्रेंडचे सिग्नल दाखवतात. ठीक आहे, हायर हाय आणि हायर लोज ह्याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे काय, तर हाय पण वरती चाललाय आणि लो पण वरती चाललाय. बघा, हा एक अपट्रेंड आहे. या अपट्रेंड मध्ये तुम्हाला काय दिसतंय, हा हायर स्विंग आहे आपला, बरोबर. हा कसा आहे, एकावर एक चाललाय, बरोबर आहे ना. म्हणजेच हायर हाय, हाय पण कुठे चाललेत, वरती चाललेत. आणि त्याचसोबत बघा लोअर स्विंग्स पण कशा आहेत, एकावरती एक आहेत, बरोबर आहे ना. लोअर स्विंग्स पण एकावर एक चाललेत. ओके, त्यामुळे हे काय दाखवतंय, लॉंग टर्मचा सिग्नल दाखवते की बाबा लॉंग टर्म मध्ये, लॉंग रन मध्ये मार्केट कुठे आहे, अपट्रेंड मध्ये. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला अपट्रेंड बघायचं असेल तर तुम्हाला कुठली गोष्ट बघणं गरजेचं आहे, हायर स्विंग पण एकावर, लोअर स्विंग पण एकावर एक. ओके, येस. त्यानंतर इथे एका टेक्निकल इंडिकेटरचा यूज केलाय, जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे. पण जरुरी नाही आहे की तुम्ही सेम यूज करा, हे बुकमध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणून मी इथे सांगते आहे. मी पर्सनली कुठलीही गोष्ट सजेस्ट करत नाहीये की तुम्ही हे यूज करा. रादर आपला सगळ्यात महत्वाचा रूल हा आहे की कुठल्याच गोष्टींवरती डायरेक्ट तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला बॅक टेस्ट करायचा आहे, फॉरवर्ड टेस्ट करायचा आहे, स्वतः चेक करायचा आहे आणि मगच ते अप्लाय करायचं आहे. त्यामुळे इथं जरी त्यांनी सांगितलं असेल की 50 SMA, हे सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे अपट्रेंड वाले स्टॉक शोधण्यासाठी. ठीक आहे, 50 SMA आहे समजा, तर ह्याला पुल बॅक, ज्याला आपण रिटेस्ट म्हणतो, ठीक आहे, किंवा सपोर्ट असल्यास हे चांगलं बाय पोझिशनला मदत करतं. म्हणजे इथून असं समजतात की बाबा स्टॉक चांगला वर जाईल. ठीक आहे, कुठलं आहे तर हे इंडिकेटर 50 SMA मुव्हिंग ऍव्हरेज नावाचा इंडिकेटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 50चा यूज करायचा आहे. आणि हे चेक करून बघा. मी इथं पर्सनली सजेस्ट नाही करत आहे, विदाउट इंडिकेटर सुद्धा आपण प्युअर प्राइस ऍक्शन वरती ट्रेड करू शकतो. बट जस्ट की हे बुकमध्ये मेन्शन होतं, त्यामुळे मी ह्याला इथे नोट केलेलं आहे. जरुरी नाहीये तुम्ही हे फॉलो करावं, पण ज्यांना फॉलो करायचं असेल, ज्यांना चेक करायची इच्छा असेल, त्यांनी पहिला टेस्ट करा ती गोष्ट. साधारणतः 1 ते 2 महिन्यासाठी चेक करा आणि मगच तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर करू शकता. ओके, येस. बघा, रूल नंबर 5 थोडक्यात काय सांगतोय, टॉप डाऊन अप्रोच. स्टार्ट विथ द टॉप, सगळ्यात हाय लेवलला जायचंय आणि मग त्यानंतर डाऊन लेवलला यायचं. ठीक आहे, याचं एक चांगलं उदाहरण आपण बघूया. तर मी ते स्क्रीन शेअर करते. क्यूएस कॉर्पोरेशनचा हा जो काही चार्ट आहे, तुम्हाला दाखवायचा आहे की इथे ट्रेड कशा प्रकारे ऑन झालाय. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत वीकलीच्या टाइम फ्रेम वरती. बघा, आता इथे तुम्हाला दिसेल वीकली टाइम फ्रेम वरती काय चाललंय. साधारणतः एप्रिलच्या पासून जर तुम्ही बघितलं तर पूर्ण काय आहे, अपट्रेंड आहे ना. हायर स्विंग्स पण वरती आहेत, लोअर स्विंग्स पण एकावरती एक आहेत. बघा, क्यूएस मध्ये अपट्रेंड आपल्याला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे आता वीकली मध्ये तर आपण शुअर झालो की हा अपट्रेंड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डेलीला यायचं. ठीक आहे, डेलीच्या चार्ट वरती पण बघा अपट्रेंड दिसतोय. साधारणतः तुम्ही मे पासून जर बघितलात तर तुम्हाला प्युअरली, सॉरी, जून पासून जर तुम्ही बघितलात तर प्युअरली अपट्रेंड दिसेल. इव्हन मार्च पण आहेच का. इथून मार्केट कसं गेलंय, वरच गेलं. ठीक आहे, म्हणजे बघा, वीकलीला पण अपट्रेंड आहे, डेलीला पण अपट्रेंड आहे. तर जर मग आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्यामध्ये क्यूएस कॉर्पोरेशन मध्ये ट्रेड करायचा असेल तर बायचा ट्रेड करणार की सेलचा ट्रेड करणार. दोन्ही ठिकाणी तर पोझिशन्स काय आहेत, अपट्रेंड मध्ये दाखवतात, त्यामुळे इथं बायचा ट्रेड करणं योग्य राहील. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, तर आर्लीच्या चार्टवर जायचं आहे. आता डब्ल्यू झाले, डी झाले, आता आपण जाणार आहोत आवरलीच्या चार्टवरती 1 तासाच्या. ठीक आहे, तर 1 तासाच्या चार्टवरती इथे तुम्हाला प्राइस ऍक्शन शोधायची आहे. जिथे तुम्हाला प्राइस ऍक्शन सापडेल तुम्ही ट्रेड करू शकता. आणि बघा, परफेक्ट प्राइस ऍक्शन तुम्हाला सापडली आहे. इथे जर तुम्ही बघितलं थोडक्यात तर इथे एक फ्लॅग टाइप मार्केट अडकलंय. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणू शकतो, असेंडिंग ट्रायंगल म्हणू शकतो. बघा, रेजिस्टन्स पासून मार्केट प्रत्येक वेळेला खाली यायला लागलंय
आणि सेम लेवलला आधी पण तटलंय. हा पण एक तुमचा रेजिस्टन्स झालाय, यू टर्न होऊन मार्केट खाली आलंय. सो ही लेवल झाली आपली रेजिस्टन्सची लेवल. ठीक आहे, की ज्याच्यापासून मार्केट काय येते, खाली येते. आणि जर तुम्ही चेक केलं ना तर यावर वजन पण खूप पडलंय. पहिल्यांदा टच केलं, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं, चौथ्यांदा, पाचव्यांदा, 5 वेळा ह्यावर रेजिस्टन्स वरती वजन पडलंय. ठीक आहे, ऑब्व्हियस आहे, इतकं जर वजन पडलं असेल तर तो काय होणार, आता तुटणार आहे. बघा, तुटलाय. ते 26 ऑगस्टला क्वेस कॉर्पोरेशन ब्रेकआउट झालंय. ठीक आहे, आणि तेव्हापासून तुम्ही बघू शकता इथे जवळपास माझ्या मते 10% तर त्यानं सहज तुम्हाला मुवमेंट दिली आहे. येस, 12.5% हा वरती गेलाय. ठीक आहे, काय केलंय आपण इथे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय वर्क केलंय, 24 तास स्क्रीन समोर बसायला लागतंय असं पण काय केलंय नाही. बरोबर आहे ना, दिवसात ना अर्धा तास जरी तुम्ही त्याला दिला तरी तो बास होतोय. बघा, इथं ब्रेकआउट झाला, ट्रेड करायचा, 1 महिना काही करायचं नाही तुम्हाला. एका महिन्यामध्ये इथे कमीत कमी 10% तरी तुम्हाला सहज भेटतात. ओके, पण हे कधी पॉसिबल होणार, जेव्हा तुम्ही टॉप डाऊन अप्रोच करणार, जेव्हा तुम्ही विकली पासून आर्ली पर्यंत येणार, प्राइस ट्रेंड बघणार, मग प्राइस ऍक्शन बघणार, मग ट्रेड करणार, तेव्हा तुम्हाला इतके फ्लॉलेस रिटर्न्स भेटू शकतात. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. रूल नंबर 5 काय सांगतोय, वीकली, डेली आणि आर्ली जे सांगतोय ते समजलं असेल विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला तुमच्या वॉचलिस्ट मधून असे ट्रेड स्पॉट करायचे आहेत आणि हे लिहून ठेवायचे आहेत. आणि इथून पुढे तुम्हाला याच्यामध्ये, जर तुम्ही ऑलरेडी करत असाल तर ऍक्च्युअल ट्रेडिंग करू शकता, अदरवाइज पेपर ट्रेड करा थोडे दिवस आणि मग ऍक्च्युअल ट्रेडिंग स्टार्ट करा.